पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या आवारातून 30 लाखांचा डंपर चोरीस, पोलिसांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह। साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून लावलेला 30 लाख रुपये किमतीचा डंपर चोरट्यांनी धाडसी चोरी करत लंपास केलाय। महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला हा डंपर कारवाईनंतर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूच्या मोकळ्या जागेत उभा करण्यात आला होता। 8 एप्रिलच्या रात्री 10 ते 9 एप्रिलच्या पहाटे 2:30 सुमारास चोरट्यांनी हा डंपर पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली। विशेष म्हणजे पोलीस ठाणे परिसरात 6 सीसीटीव्ही कॅमेरे असून ज्या ठिकाणी डंपर उभा होता त्या भागातील कॅमेरे बंद असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गुरुवारी पहाटे ही बाब ठाणे अंमलदारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने गस्ती पथकाला सतर्क केले आणि शहराबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गावर शोध मोहीम राबविली, परंतु 30 लाखांच्या या वाहनाचा कोणताही पत्ता लागला नाही। पोलीस कर्मचारी हेमंत पाटोडे यांच्या तक्रारीवरून 26 तासानंतर या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। या डंपरचा चालक आणि मालक शेजारील नंदुरबार जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस अधिकारी किरण बर्गे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। थेट पोलीस ठाण्याच्या आवारातूनच वाहन चोरीला गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे।